EPF खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। काल EPFचे जे खातेधारक आहेत म्हणजेच PF खातेधारकांचा जो व्याजदर आहे तो व्याजदर यावर्षीचा निश्चित करण्यात आलेला आहे। दरवर्षी व्याजदर बदलला जातो आणि या वर्षीचा व्याजदर हा निश्चित करण्यात आलेला आहे। नेमका व्याजदर किती आहे, मागच्या काही वर्षापासून हा व्याजदर किती होता, या वर्षीचा व्याजदर हा कंपेअरमध्ये कमी आहे की जास्त आहे, किंवा तुम्हाला तुमच्या PF अकाउंटवरती म्हणजेच EPF खात्यामध्ये किती अमाउंट असेल तर तुम्हाला किती वार्षिक जो व्याजदर आहे, इंटरेस्ट रेट आहे, याची रक्कम ही जमा होणार आहे। ही रक्कम तुम्हाला कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत खात्यामध्ये प्लस केली जाते म्हणजेच ॲड केली जाते, याची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण तुम्ही कालपासून न्यूज बघितली असतील की EPF खात्याचे म्हणजेच PF धारकांचे व्याजदर किती झाला हे तर तुम्हाला माहीत असेल, परंतु मागच्या व्याजदराच्या कंपेअरमध्ये हा व्याजदर चांगला आहे का, किंवा तुमचे पैसे खात्यामध्ये किती असतील तर तुम्हाला किती इंटरेस्ट रेट त्यामध्ये ॲड होणार आहे हे मात्र तुम्हाला माहीत नसेल, तर आपण आजच्या व्हिडिओमधून हे सर्व डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। प्रत्येक मुद्दा हा कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी, EPF खातेधारकांसाठी, PF खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। सो व्हिडिओला सुरुवात करूयात, पाहूयात हे 2 ते 3 पॉईंट काय आहे ते। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारा प्रत्येक गव्हर्नमेंटचं अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहणार आहे। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, EPFचे जे खातेधारक आहेत म्हणजे EPF खातेदार, PF अकाउंट धारक जे आहेत, अकाउंट होल्डर आहेत, यांचा व्याजदर या वर्षीचा फिक्स करण्यात आलेला आहे आणि हा व्याजदर आहे तो म्हणजे 8.25 म्हणजेच 8.25% हा इंटरेस्ट रेट आहे। मागच्या 2 वर्षापासून हा इंटरेस्ट रेट स्तब्ध आहे, म्हणजेच एकाच ठिकाणी आहे। म्हणजे मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा इंटरेस्ट रेट तेवढाच होता आणि सध्या सुद्धा इंटरेस्ट रेट तेवढाच आहे। आणि FDच्या किंवा PPFच्या कंपेअरमध्ये जर तुम्ही किंवा RDच्या कंपेअरमध्ये बघितलं तर हा इंटरेस्ट रेट अधिकच चांगला आहे। त्या दोन्हीचं कंपेअर केलं तर PF खात्यावरती तुम्हाला मिळणारा इंटरेस्ट रेट हा अधिक चांगला आहे। आणि सरकारने आता बघितलं तर उद्योजन परिस्थिती आहे किंवा बरेच आर्थिक संकटे असून सुद्धा हा जो PF अकाउंट होल्डर आहे त्यांचा जो इंटरेस्ट रेट आहे तो इंटरेस्ट रेट स्तब्ध ठेवण्यात आलेला आहे। तर आपण पुढे पाहूयात की मागच्या काही वर्षापासून हा इंटरेस्ट रेट किती होता आणि आता तो किती आहे ते आता तुम्ही पाहिलंच असेल, परंतु मागच्या काही वर्षामध्ये हा चढ उतार होत होता। तो कसा आहे, किती होता, यावरून आपल्याला पुढे काय चढ उतार होऊ शकतो हे सुद्धा त्याचा एक लॉजिक लागेल की पुढे काय चढ उतार होऊ शकतो। तर बघा, नेमका किती आहे मागच्या वर्षामध्ये, काही वर्षामध्ये हा PF इंटरेस्ट रेट। तर बघा, आपण 2020-21 पासून घेऊयात। 2020-21ला हा इंटरेस्ट रेट सगळ्यात जास्त होता, तो म्हणजे 8.50% म्हणजे 8.50% इतका होता। त्यानंतर 2021-22ला तो कमी करण्यात आला, अगदीच 40 पॉईंटने कमी करण्यात आला आणि तो इंटरेस्ट रेट झाला 8.10% म्हणजे 8.10%। त्यानंतर 2022-23ला हा इंटरेस्ट रेट 5 पॉईंटने वाढवण्यात आला आणि तो झाला 8.15% म्हणजेच 8.15% झाला। त्यानंतर पुढचा 2023-24ला त्यानंतर पुन्हा 10 पॉईंटने वाढवण्यात आला आणि हा इंटरेस्ट रेट झालेला आहे तो म्हणजे 8.25% म्हणजेच 8.25%। त्यानंतर 2024-25ला 8.25% आणि त्यानंतर सुद्धा 2025-26ला म्हणजे आत्ताचा इंटरेस्ट रेटसुद्धा 8.25% म्हणजेच 8.25% इतकाच ठेवण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघितलं तर मागच्या सलग 3 वर्षात 2023 पासूनचा सलग 3 वर्षाचा जो इंटरेस्ट रेट आहे तो स्टेबल आहे, परंतु तुम्ही मागं बघितलं असेल 21-22चा जो इंटरेस्ट रेट आहे यामध्ये भरपूर तफावत दिसत आहे। 20 पासूनची तफावत आहे ती भरपूर तफावत दिसत आहे। अगदी 2020-21चा अगदी 40 पॉईंटने कमी करून डायरेक्ट
8.10% नेण्यात आलेला आहे. तर यावरून आपल्याला समजलं असेल की इंटरेस्ट रेटमध्ये तफावतसुद्धा होऊ शकते, परंतु मागच्या काही वर्षापासून 3 वर्षापासून हा इंटरेस्ट रेट स्तब्ध आहे. इथून पुढचे काय अपडेट असेल इंटरेस्ट रेट संदर्भातील हे आपण आपल्या चॅनलवर त्यावेळी पोस्ट हे केलं जाईल. त्यानंतर बघा आपण एक एक्झाम्पल पाहूयात. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की तुम्हाला किती पैसे तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच किती मुद्दल ही PFची किती मुद्दल तुमच्या खात्यामध्ये असेल तर तुम्हाला किती इंटरेस्ट रेट 8.25% मिळणार आहे. समजा तुमच्या बँक खात्यामध्ये जर 5 लाख रुपये PFचे साठले असतील म्हणजेच थोडक्यात PFचे जमा झालेले असतील तर त्यावरती तुम्हाला वार्षिक 8.25% किती इंटरेस्ट रेट मिळणार आहे. तर बघा 41,250 रुपये इतका तुम्हाला इंटरेस्ट रेट या PF खात्यावरती मिळणार आहे. जर तुमच्या अकाउंटमध्ये हेच 5 लाख जर 10 लाख असतील तर तुम्हाला इंटरेस्ट रेट मिळणार आहे तो म्हणजे 82,500 रुपये इतका इंटरेस्ट रेट हा तुम्हाला मिळणार आहे. आता ही 2 एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत 8.25%. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा जो इंटरेस्ट रेट आहे तो इंटरेस्ट रेट खात्यामध्ये केव्हा जमा होतो म्हणजेच PF होल्डर आहेत त्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होतो. तर आत्ता सध्या जून चालू आहे आणि जूनमध्येच अपडेट भेटलेले आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांच्या मध्ये कधीही मग असो जुलैमध्ये असेल किंवा पुढचा ऑगस्ट आहे 2 महिन्यामध्ये आहेत किंवा जूनचा आत्ता संपत आलेला आहे लास्ट वीकसुद्धा असू शकतो किंवा सप्टेंबरचा 30 तारखेपर्यंतचा महिनासुद्धा असू शकतो. या पूर्ण बीचमध्ये तुम्हाला या मध्यामध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये हा इंटरेस्ट रेट हा जमा केला जातो. महत्त्वाचं म्हणजे खरं तर ही केंद्रीय कर्मचारी EPFOचे जे कर्मचारी आहेत मग राज्य सरकारचे असो किंवा केंद्र सरकारचे असो जे PF होल्डर आहेत या सर्व PF होल्डरसाठी ही अतिशय खुशखबर आहे की तुमचा जो PF इंटरेस्ट रेट आहे तो कमी न करता स्टेबल ठेवलेला आहे. वाढवला नाही परंतु स्टेबल ठेवलेला आहे आणि FD आणि RDच्या तुलनेत हा जो एक इंटरेस्ट रेट आहे तो इंटरेस्ट रेट खरंच खूप चांगला आहे तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला आणखी काही यावरती डाऊट असेल तर डाऊट कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त PF धारकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.